स्वाती महाजन, HSCP हायस्कूल फॉर गर्ल्स, हुजूरपागा, लक्ष्मी रोड येथे शिक्षिका म्हणून कार्यरत आहे. आज मी तुम्हाला जे एक पान वाचून दाखवणार आहे ते पुस्तक आहे महाश्वेता. याच्या मूळ कन्नड लेखिका आहेत सुधा मूर्ती आणि अनुवाद केलेला आहे उमा कुलकर्णी यांनी. अंगावर कोडाचा डाग उमटणं म्हणजे जीवनाचा अंतच जवळ आला असं मानलं जातं. तो एक केवळ चर्मरोग आहे असं कोणी मानत नाही. त्यातही एखाद्या वयात येणाऱ्या मुलीच्या अंगावरचा पांढरा डाग तर साऱ्या घराण्यावरचा शाप बनतो. अशा वातावरणात घेरल्या गेलेल्या सुंदर अनुपमाच्या धैर्याविषयी ही कादंबरी. अनुपमा एक अनुपम लावण्यवती, गरीब शाळा मास्तरांची मुलगी. आनंद तो एक देखणा डॉक्टर, घरंदाज, लक्ष्मीपुत्र. सर्वांच्या मर्जीविरुद्ध त्यानं तिच्याशी लग्न केलं. परंतु दुर्दैवानं काही महिन्यातच तिच्या अंगावर कोडाचा पांढरा डाग उमटला आणि साऱ्या घरादारानं त्या अभद्राला घाबरून किळसून तिला माहेरी हाकलून लावलं. कचराकुंडीत घाण फेकावी तसं. पुढे तिनंही आपलं स्वतंत्र आकाश उभारलं. मात्र काही काळानं तो आतल्या तडफडू लागला. तिच्याऐवजी आपल्याला कोड फुटलं असतं तर तिनं आपल्याला असंच टाकून दिलं असतं का? काय असते या वास्तवातली तडफड? काय असू शकतो या अशा गोष्टींचा शेवट? कन्नड साहित्यातील श्रेष्ठ लेखिका सुधा मूर्ती यांनी या कादंबरीत पारंपरिक वातावरणातून आलेल्या व आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या संकटांनी घेरलेल्या तरुणीला वास्तवाचं यथोचित भान देऊन स्वतःच्या आयुष्याला समर्थपणे आकार देण्याइतकं सक्षम केलं आहे. लेखिकेचे प्रगल्भ विचार व आधुनिक जीवनाशी समन्वय साधणारी दृष्टी यामुळे या कादंबरीला गहनता प्राप्त झाली आहे. आजची सकाळ नेहमीपेक्षा जरा उशिरा उगवली होती. सकाळची सगळी कामं आवरून अनुपमा नाटकांच्या पुस्तकांच्या ढिगामध्ये जमिनीवर बसली होती. पुढं कुठलं नाटक बसवायचं? कन्नड संघासाठी एक बसवायचं आहे. एक कॉलेज डेसाठी बसवलं पाहिजे. उज्जैनला कालिदास महोत्सवामध्ये एक खास नाटक बसवलंच पाहिजे. शिवाय नाट्यस्पर्धा आहेच. अशा वेगवेगळ्या वेळी वेगवेगळ्या ठिकाणी योग्य ती नाटकं निवडणं खरोखरच फार कठीण होतं. एक नाटक निवडलं की त्यामागच्या ऐतिहासिक माहितीचे तपशील मिळवणं आलं. तशी पुस्तकं कुठं मिळणं शक्य आहे? दारावरची बेल वाजली. सखूबाई नुकतीच गेल्यामुळे दरवाजा केवळ पुढं लोटला होता. अनुपमा बसल्या जागेवरूनच म्हणाली, येस, कम इन प्लीज. आनंद आत आला. हातातलं नाटकाचं पुस्तक चाळत असलेल्या अनुपमानं मान वर करून त्याच्याकडे पाहिलं आणि ती उठून उभी राहिली. अनपेक्षितपणे त्याला पाहताच ती गंभीर झाली. तिच्या तोंडून शब्द फुटेना. काही क्षण स्तब्धतेत गेले. सर्वप्रथम अनुपमानंच स्वतःला सावरलं आणि अतिथी धर्माचं पालन करत ती म्हणाली, कृपा करून बसा. आनंद कितीतरी वर्षानंतर अनुपमाला पाहत होता. ती काही न बोलता उभी होती. तिचे हात आता पूर्ण शुभ्र झाले होते. पण त्याला त्यात कुरूपता किंवा किळस जाणवली नाही. तिचे सुंदर काळेभोर डोळे आणखी तेजस्वी होऊन चमकत होते. तिचा बोलण्यातला आत्मविश्वास तर त्यानं थिएटरवरच पाहिला होता. साध्या वायलच्या साडीमध्ये अनुपमा सुसंस्कृत धीट स्त्री दिसत होती. मौनाचा हिमनग वितळवण्याच्या हेतूनं आनंद बोलू लागला, कशी आहेस अनुपमा? तिनं त्याच्याकडे निरखून पाहिलं. देखणा आनंद काळाच्या प्रवाहात रोडल्यासारखा दिसत होता. तिनं विचारलं, माझा पत्ता तुम्हाला कसा मिळाला? काल तुझं नाटक पाहिलं. फार सुरेख होतं नाटक. तुमचंही नाटक फार सुरेख होतं. थँक्स डॉक्टर. तिच्या अंतर्हृदयातून आठवणींचा लोंढा बाजूला सारत शब्द उमटले, पण तिने ते ओठांवर येऊ दिले नाहीत. आनंद अधीर झाला होता. मला पाहून तुला राग येईल. मी तुला शोधण्यासाठी किती खटपट केली, पण तुझा पत्ता कुठंच मिळाला नाही. तुम्ही इंग्लंडहून केव्हा आला? 2 वर्ष होऊन गेली. अनुपमा, जीवनात गैरसमज होणं स्वाभाविक आहे. माझं चुकलं असेल तर तू मला क्षमा कर. जे घडलं ते विसरून जा. तुम्ही बसा ना, अनुपमानं सहज सौजन्याने सांगितलं. कुणाचं चुकलं, काय बोलायचं याविषयी हे काही केवळ शब्द नाही. त्या शब्दांमागचा अर्थ तुम्हाला समजलाच नाही. मला कोड आलं हा माझा दोष काय?
कोडामुळं माझं सौंदर्य नष्ट झालं, यात माझं काय चुकलं? गरिबाघरची मुलगी करून घेऊन तिच्या गरिबीची चार चौघात टर उडवणं, यात कुणाची चूक? आनंदकडे यापैकी कुठल्याही प्रश्नांची उत्तरं नव्हती. अनुपमा पुढे म्हणाली, आनंद, केवळ तुम्हालाच ठाऊक होतं, मला लग्नाआधी कोड आलं नव्हतं. पण तुम्ही हे तुमच्या आईला सांगितलं नाही. का असे वागलात? आता मला जग कसं आहे याची कल्पना आली आहे. बायको कुरूप झाली तर काय करायचं असं वाटून तुम्ही गप्प बसलात. घरातल्या सोवळ्या ओळ्यात बाधा येईल आणि आपल्या घराण्याचा नावलौकिक ढळेल या भीतीपोटी तुमच्या आई तशा वागल्या, यात चूक कुणाची? आनंद अपराधीपणे म्हणाला, अनुपमा, यानंतर मी तुझ्यापासून दूर राहणार नाही, मला क्षमा कर. कुणाला कुणाकडून क्षमा हवी इथे? मी क्षमा केली तरी काय होणार आहे? रोगानं खितपत पडलेल्या कुत्र्यावर भूतदया म्हणून औषधोपचार करता मानसिकदृष्ट्या खचून गेलेल्या पत्नीला औषधाची गरज आहे असं तुम्हाला वाटलं नाही? आनंद, त्यावेळी मला 2 आपुलकीच्या शब्दांची गरज होती. हा पापून मी त्यांची वाट पाहत होते. अनुपमा, जे झालं ते असू दे. आपण आता एकत्र राहूया. आपत्तीला तोंड देऊ. प्रत्यक्ष मार्ग कसा काढायचा ते नंतर ठरवू. पण एक लक्षात ठेव, मी तुझा आहे. एवढ्याच शब्दांची मी त्यावेळी चातक पक्षासारखी वाट पाहत होते. तेव्हा काही अर्थ होता या क्षमेला. अनुपमा, अगदी खरं आहे तुझं, पण तू आमचाही विचार कर. जर हा आजार पुढच्या पिढीला आला तर काय करायचं ही भीती होती ना. त्यात जर आपल्या घराण्यातल्या मुलींना झाला तर, अशी आईला भीती वाटत होती. आनंद, तुम्ही डॉक्टर आहात. तुम्हाला या संदर्भात मी काही सांगणं योग्य ठरणार नाही. कोड अनुवंशिक आहे असं कुठं सिद्ध झालं आहे? माझ्या माहितीप्रमाणे आमच्या घरी कुणालाच कोड नाही. तेही जाऊ दे. तुम्ही माझ्याशी या विषयावर नीट बोलला असता तर मी स्वतः तुमच्याबरोबर पत्नीसारखी न राहता उत्तम मैत्रिणीसारखी राहिली असते. मी स्वतः तुमचं दुसरं लग्न लावून दिलं असतं. पण तुम्ही मला तशीही संधी दिली नाही. तुमच्या विषयात तुमचं ज्ञान अगाध आहे. तुम्ही मला एक डॉक्टर म्हणून मार्गदर्शन करू शकला असता. आनंदला काय बोलावं ते सुचेना. आनंद, मला सांगा, तुम्हालाच कोड झालं असतं तर? तुम्ही पुढच्या पिढीचा, पुढं कदाचित जन्मणाऱ्या मुलीच्या भविष्याचा विचार केला. फार उत्तम झालं. पण मीही कुणाची तरी मुलगीच आहे ना. केवळ मला कोड आलं म्हणून मी माणूस आहे याचाच तुम्हाला विसर पडला काय? आनंद निरुत्तर झाला. बोला आनंद, तुम्हाला कोड फुटलं असतं तर? मीही तुमच्यासारखा विचार केला असता काय? अनुवंशिकतेचा विचार करत तुम्हाला अशीच वाऱ्यावर सोडून निघून गेले असते काय? तुम्ही पुरुष आहात, मी स्त्री आहे, एवढाच फरक. तुम्हाला सोयीस्कर असेल असा विचार तुम्ही मांडता. पती पत्नी हे नातं असं आहे की कुणा एकाला काही झालं तर दुसऱ्यानं त्याला आधार देऊन संसाराचा गाडा पुढं न्यायला पाहिजे. रोगी आधीच वेदनेनं तळमळत असताना त्याला आणखीन मारू नये. ही गोष्ट तुमच्यासारख्या डॉक्टरांना समजली नाही याचं मला आश्चर्य वाटतं. तुम्ही डॉक्टर म्हणूनही कर्तव्य केलं नाही. खरं आहे अनुपमा, तू म्हणतेस ते अगदी खरं आहे. तो मनापासून म्हणाला. आपल्याला हाच रोग झाला असता तर तिनं आपल्याला पाचोळ्यासारखं दूर लोटलं असतं काय? नशिबाचा भाग म्हणून मुकाट्यानं त्याचाही स्वीकार केला असता ना. आनंद, मी स्पर्श केलेली प्रत्येक वस्तू तुमच्या आई सोवळं या नावाखाली पुन्हा धुवून घ्यायच्या. माझ्या वडिलांना बोलावून घेतलं आणि कोकराला हाकलून द्यावं तसं हाकलून मोकळ्या झाल्या. का ठाऊक आहे? का? कारण त्यांच्या स्वतःच्या मुलावर अपरिमित विश्वास होता. आपल्या या वागण्याचा मुलगा कधीही जाब विचारणार नाही याची त्यांना खात्री होती. तो आपला शब्द ओलांडणार नाही, आपण वागू त्याविरुद्ध ब्र उच्चारणार नाही हे त्यांना ठाऊक होतं. तुम्ही तसे वागलात तरी मी काही तुम्हाला तुमच्या आईविरुद्ध चिथवलं नसतं. मी फक्त एवढंच म्हटलं असतं, तुम्ही विचार करा, विवेकानं या घटनेकडे पहा. माणसाचं जीवनच अस्थिर आहे. हा रोग तुमच्या घरात कुणालाही कधीच होणार नाही याची खात्री काय? तुमच्या मुलांनाच उद्या हा रोग झाला तर काय कराल? तो प्रश्नच येणार नाही अनुपमा. मी दुसरं लग्न करणार नाही. पण तुम्ही दुसऱ्या लग्नाला तयार असल्याचं मी अनेकदा ऐकले. आईनं तसा आग्रह केला. सुरुवातीला तिच्या समजुतीसाठी हो म्हटलं, तरी मी नंतर नकार दिला. तू म्हटलंस ते सारं अक्षरशः खरं आहे. त्यावर मी काही म्हटलं तरी तू मान्य करणार नाहीस. पण अनुपमा, उरलेलं आयुष्य आपण का वाया घालवायचं? इथं आईच्या सोहळ्या ओवळ्याचा अडथळा असेल तर आपण इंग्लंडला जाऊया. तिथल्या समाजात असे आक्षेप घेतले जाणार नाहीत. तू तिथं तुझ्या नाटकाच्या आवडीचाही मनाप्रमाणे पाठपुरावा करू शकशील.
या वयात आईमध्ये काही बदल घडवून आणणं शक्य नाही. अनुपमा, तू आणखी विचार कर. आपण दोघं मिळून जीवनाला सामोरं जाऊया. जाऊ दे आनंद. होरपळून गेलेल्या बीजाला पुन्हा कोंब फुटणं शक्य नाही. आता मला नवरा, प्रेम, माया सारं निरर्थक आहे असं वाटतं. तुम्ही खूप उशिरा आलात. मला माझ्या जीवनाचं ध्येय समजलं आहे. आता मला कुठल्याही प्रकारच्या आधाराच्या काठीची गरज नाही. प्रत्यक्ष सूर्याचा प्रकाशच रस्त्यावर उजेड टाकत असताना कंदिलाचा प्रकाश कशाला पाहिजे? एकच सांगते, देवाच्या कृपेनं मला बुद्धी आहे, त्यासाठी आवश्यक ती संधी उपलब्ध आहे. मुंबईसारख्या महानगरानं मला अपार रक्षण दिलं आहे. पण सगळ्या महाश्वेतांची परिस्थिती माझ्यासारखी नाही. ज्यासाठी आपण कुठल्याही अर्थी जबाबदार नाही, त्यासाठी परित्यक्तेचं जीवन वाट्याला आल्यामुळे होणाऱ्या दुःख वेदनेच्या कल्पनेनंच माझं मन आक्रंदून उठतं. तुम्हाला तुमच्या आयुष्यात तसं कोणी भेटलं तर तुम्ही त्यांना शक्य असेल ती मदत करा. दयेची भीक नको, माणुसकीच्या दृष्टिकोनातून मदत करा. आनंदला काय बोलायचं ते सुचलं नाही. आनंद, उशीर झालाय, मला कॉलेजला जायचं आहे. तिनं आपल्याला निघायची सूचना दिल्याचं त्याच्या लक्षात आलं. त्याच वेळी तीव्रपणे जाणवलं ही आपली अनुपमेशी कदाचित शेवटची भेट असेल. जिच्याशी लग्न झाल्यावर आपण स्वतःला सुदैवी समजत होतो, तिच्या जीवनातील मोठ्या वळणाला आपण कारणीभूत झालो. या विचारानं तो सुन्न झाला. तरी त्यानं शेवटचं विचारलं, अनुपमा, आणखी एकदा तू विचार कर. पुस्तकं एकत्र करत अनुपमा आत्मविश्वासानं म्हणाली, तुम्ही कुलीन घराण्यातले, सुशिक्षित, बुद्धिवान आहात. पण तुम्हाला एक गोष्ट ठाऊक नाही. काय? परस्त्रीला एकेरी नावानं हाक मारणं योग्य नव्हे. एवढं सांगून ती आत निघून गेली. तिच्या बोलण्याचा मतितार्थ समजून आनंद गडबडून गेला. धन्यवाद.